आणि आज आहे रविवार. आता बाहेर जाणार आहोत समिधा आणि मी, आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पाहत राहा. इथे एक विशेष गोष्ट म्हणजे होडीमध्ये असं तुळशी वृंदावन असं युनिक पद्धतीने एक केलेलं आहे. असं मस्त आम्ही चाललेलं आहे, जरा ॲडव्हेंचर करत का. तर मंडळी आलेलो आपण आता करवाळे डॅमच्या इथे. पाणीच नाही इथे आणि व्ह्यू बघा फक्त. असे पाऊस कमी झाला ना काका, पाऊस जरा कमी झाला, पाणी कमी आहे. हा एकदम. हा घरगुती आहे का? हा घरगुतीच आहे. रेडीमेड आहे? अरे रेडीमेड म्हणजे घरगुतीच झाले ते. आणि काका इथे बसलेत. तर समिधा बोलते जसे काय स्वामी आपल्याबरोबर बसलेत असं तिला असं वाटतंय. कसे झाले? चांगले झाले, भारी झाले ना? हा भारी झाले. 2 वर्ष झाली सोडत नाही. अच्छा. सुलन हा ते जाळे टाकत नाही. आजची वनभोजनाची ही एक स्पेशल डिश तयार झालेली आहे, पापलेट फ्राय. अतिशय असे चविष्ट असे झाले, म्हणजे एकदम असे मसाले आहेत ना ते व्यवस्थित लागलेले आहेत. इकडून व्ह्यू चांगला येतो म्हणून थोडं चाललंय ते. तर हे मंडळी, मी वैभव कांबळी आणि स्वागत करतो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आज आहे रविवार, आज सुट्टी आहे आणि आज आम्ही आंघोळ वगैरे करून आता बाहेर जाणार आहोत समिधा आणि मी. आणि बाहेर गेल्यानंतर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तुम्हाला नक्की आवडेल हा प्रयत्न, तर पाहत राहा. तर मंडळी, अशा प्रकारे माझ्या सुनेने छान छान नाश्ता बनवलेला आहे बघा. इडली ढोकळा आणि बघा घावणे म्हणजे घावना भाकरी, डोसा भाकरी बघा. सुंदर 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 सून आहे म्हणजे माझी मुलगी. आणि बघा अशा प्रकारे मी फोडणी दिलेली आहे ढोकळ्याला. बघा किती छान दिसतंय. या बरं खायला सगळ्यांनी. अशाच एका रविवारी सकाळी तयार झालो, नाश्ता केला आणि गाडी घेऊन बाहेर निघालो एक वेगळा प्रयोग करण्यासाठी. त्यासाठी ताईंकडून काही पापलेट खरेदी केले आणि निघालो अशा एका जागेच्या शोधात जिथे आम्ही वनभोजन करू शकू. खूप ठिकाणी फिरल्यानंतर आम्ही येऊन पोचलो ते या साईबाबा मंदिरामध्ये. तर मंडळी, फिरता फिरता आम्ही इथे नवघर म्हणून गाव आहे तिथे आलो आणि इथे साईबाबाचं मंदिर आहे पाठी. आणि इथे एक विशेष गोष्ट म्हणजे होडीमध्ये
असं तुळशी वृंदावन असं युनिक पद्धतीने एक केलेलं आहे ते. इथून निघाल्यानंतर आम्ही परत जागा शोधू लागलो आणि मग ठरवलं की करवाळे डॅमजवळ जाऊ. असं मस्त आम्ही चाललेलं आहे जरा ॲडव्हेंचर करत ते का आडवाटेवरनं चाललेलो आम्ही ॲडव्हेंचरस राईड मायस्ट्रोवरती. ऑफरोडिंग चालू आहे, ऑफरोडिंग. छत्र बघा किती आहेत. तिकडे वरती तो डॅम ना. तर मंडळी आलेलो आपण आता करवाळे डॅमच्या इथे. आणि तुम्ही ऑफरोडिंग तर बघितलं आणि असा परिसर आहे सगळा. ही पॅको तर बघूया इथे कोण दिसत तर नाही. पाणीच नाही का इथे, पाणीच नाही इथे. मागे आपण आलो होतो इथे पाणी होतं ना, इथून वाहत होतं खाली. आणि व्ह्यू बघा फक्त. आणि हा आपला करवाळे डॅम आहे. आणि ते बघा डोंगर वगैरे कशात. हा आणि काका गुरं घेऊन आले, मेंढ्या घेऊन आलेत. काका इथे शेळ्यांना चरायला घेऊन आलेत. याच गावचे करवाळ्याचे तुम्ही? काय नाव? नाव काय नाव? हा यहू नारायण. अच्छा. यावर्षी पाऊस कमी झाला ना काका? पाऊस जरा कमी झाला, पाणी कमी. दुसऱ्या ठिकाणी हे बंधारे उलटले, इकडे पाऊस कमी पडले. हा काय माहिती आहे, आम्ही 1-2 वर्षापूर्वी आलो ना, तर इथे पूर्ण तिथून वाहत होतं पाणी त्या बांधावरनं. पाऊस जास्त पडला नाही. मध्ये काय पडेल काय नाही. हा तर या महिन्यात पडेल तो ना. तिकडे आपलं ट्रेन आहे आणि तुम्ही बघू शकता सगळा नजारा किती म्हणजे एकदम हिरवा एकदम. आहा आणि तिथे समिधा उभी आहे तिकडे वरती. मच्छी धुते समिधा. निसर्गाच्या सानिध्यात येऊन आम्ही छान असा उपक्रम चालू केलेला आहे. आणि फक्त पाऊस पडून दे, पण थोडासा जास्त त्रास नको द्यायला. हा काल पाऊस झाला ना, तेवढा वाढला. म्हणजे 2 वर्षापूर्वी आम्ही आलेलो. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे. तर हा पाठीमागे इथे बांध आहे बघा. तर त्या बांधावरनं ओव्हरफ्लो होतं तर पाणी. आणि यावेळी आलं तेव्हा पण आम्हाला असं वाटलं की ओव्हरफ्लो होत असेल, पाणी वाहत असेल, आम्ही त्या वाहत्या पाण्याच्या बाजूला बनवू. पण तसं काय नव्हतं यावर्षी.
हे मीठ टाकते. तर मंडळी इथे आता आपलं जी आजची रेसिपी म्हणजे पदार्थ आम्ही जो मेजवानी बनवणार आहे त्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. मच्छी धुवून घेतलेली आहे आणि इकडे आता ती मॅरिनेटिंग करण्यासाठी बनवते. आता समिधा सांगेल पुढचा विषय. आपण घेतलेली आहे मच्छी, मस्त साफ करून घेतली आहे. बाजूला खूप पाणी, त्या पाण्यात आपण साफ केली आहे आणि नंतर घरून एक बॉटल आणलेली पाण्याची, त्याने आम्ही वॉश केलं आहे. त्यानंतर आता त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे तांदळाचं पीठ, रवा, मीठ, आलं लसूण पेस्ट, घरगुती मसाला, सगळं मिक्स आहे. घरगुती आहे का? हां, घरगुतीच आहे. रेडीमेड आहे? अरे रेडीमेड म्हणजे घरगुतीच झाले ते. आणि ते लिंबू घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण रेडीमेड आणून सगळे मिक्स केलेले आहेत, म्हणजे ते घरगुती झालेले, घरात मिक्स केलेले आहेत म्हणून. आता आपण काय करूया, सर्वात प्रथम लिंबू कापून घेऊया. हे मासे आपण सगळे काढून घेऊया. तर आपल्याला व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे. आता सर्वप्रथम आपण हे मासे काढून घेतलेले आहेत. त्याला आपण पहिलं ऑलरेडी मीठ लावून घेतलेलं आहे. त्याच्यावर आपण हे मासे के लिंबू पिळून घेऊ. लिंबू व्यवस्थित लावून घेऊया. याला आलं लसूण पेस्ट, व्यवस्थित लावून घेऊया. आलं लसूण पेस्ट पण घरगुती आहे का? नाही, रेडीमेड आहे. रेडीमेड आहे? सांगायचं ना घरगुती आहे. हे घरातून आणली, घरगुती आहे, घरातून आणलं आहे. मदर्स रेसिपी म्हणजे आईच्या हातची आहे आणि ही कंपनी माझ्या आईची आहे, तर घरगुतीच आहे. आता ह्या भांड्यात काढून घेऊया. नंतर हा घरगुती मसाला घेतलेला आहे. आपण ह्याच्यात थोडंसं तेल टाकून घेऊया. थोडंसं पाणी टाकूया. पकड. असं केल्याने हा मसाला माशांना व्यवस्थित लागतो. दुखत नाही का? माशांना झोंबत असेल ना? असे पानसट जोग मारू नये कृपया करून. तर हे जे मासे आहेत त्यांना आपण एक एक करून सगळ्यांना लावून घेऊया. स्वामी आलेत वाटतं. स्वामी सारखे बसलेत ते आपल्याला. काका इथे बसलेत, तर समिधा बोलते जसे काय स्वामी आपल्याबरोबर बसलेत असं तिला असं वाटतंय. पाणी कावळा. हे बघ, मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा. जे काचऱ्या आहेत त्याच्या आतमध्ये चांगला मसाला गेला पाहिजे. आपण कापूनच घेतले त्यांच्याकडून. काका आणि बकरी गप्पा मारतात एकमेकांशी.
माझ्या पप्पाने दिलेलं लाकूड आहे. म्हणजे पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे तापायला. आता आपण जे मिश्रण घेतलं आहे ते पूर्ण मिक्स करून घेऊया. हे तांदळाचं पीठ आणि रवा मसाला आहे. चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. जास्त खारट नको व्हायला. मागे पुढे तोपर्यंत 3 फ्राय करायला टाकलेत आपण. तोपर्यंत उरलेला आहे ना आपण लावून घेऊया रवा मॅरिनेट. हे आमच्या पप्पाने आम्हाला शिकवलं कशी फ्राय करायची मच्छी. कशी झाली सांगा मला. का चाललं त्या घरी हा पालतो कोणता देव प्रभू येशू परमेश्वर हे हा तेच मी म्हणतो की असं हा. जे तुम्हाला ते खाणं श्रावण करून दिलेलं आहे. हा श्रावण नाही खाऊन सांगा कशी झाली. ते मला गरम आहे ते घरून बनवून आणले. हा गरम आताच बनवले आता बनवले. हा तेव्हा गरम हा. आहे. कशी झाली हं? कशी झाली चांगले झाले. भारी झाले ना. हा भारी झाले. एकच टाइम जातो म्हणून आतापर्यंत जातो. हा. एकच टाइम हा संध्याकाळी नाही सोडायचं. हा हा. सकाळी किती वाजता येता इथे. हा? सकाळी किती वाजता येतं सर्वायला. सकाळी 8:30 ते 9. 8:30 ते 9. आज जरा लेट आलात का. आज लेट आलो. हा नाश्ता बिस्टा करताना टाईम होतो. हा हा नाश्ता करायला. हा आज रविवार आहे म्हणून लेट आला का. हा? रविवार आहे म्हणून लेट आलात. रविवार आहे ना. तिला बसलेलं काय जेवण बनवायला आवडेल ते काय. हा आम्ही बोललो चला रविवार आहे सुट्टी आहे जरा बाहेर जाऊन बनवूया. रोज घरात बनवतो ना म्हटलं आज काहीतरी वेगळं करूया जरा बाहेर जाऊन असं. आता 2-3 वर्ष झाले मासळी नाही सोडत. आमचा पोरगा हा पकडून घ्यायचा जो सोडणार त्याला हा मासळी. म्हणजे याच्यात मासे पकडतात. आता 2 वर्ष झाली सोडत नाही.
अच्छा मच्छी हे सुलन हा ते जाळे टाकत नाही म्हणजे बंद नंतर ना बंद केले का इथे मच्छी बंद केले ना अच्छा. बंद केले मग आता घरी जाणार आता घरी गाव कोणता आमचं गाव हे रत्नागिरीतलं रत्नागिरी हा हे जैतापूर आहे ना तिकडे राजापूर तालुका आम्ही आता इथे आलो 2 वर्ष झाली आम्ही इथे राहायला तर दुपारचे 1:37 झालेले आहेत आणि अशा प्रकारे आमची आजची वनभोजनाची ही एक स्पेशल डिश तयार झालेली आहे पापलेट फ्राय जी माझ्या लाडक्या बायकोने समिधाने केलेली आहे आणि आता टेस्ट करून बघणार आहे कशी आहे झालेली आहे लिंबू पिळूया अतिशय असे चविष्ट असे झाले म्हणजे एकदम असे मसाले आहेत ना ते व्यवस्थित लागलेले आहेत आणि एकदम झणझणीत असे म्हणजे मसालेदार तडका फ्राय अशी पापलेट झालेली आहे अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर मी नक्की कमेंट करून सांगा आम्ही आणखीन अशा प्रकारचे व्हिडिओ भविष्यात बनवू आणि तुमच्यासमोर प्रस्तुत करू काय बोलते समिधा हो हो आणि समिधाला आवड आहे असे पदार्थ बनवण्याची जसं मी म्हणतो की समिधा जेव्हा पण मनापासून कोणती गोष्ट नवीन करते म्हणजे हे नवीन डिश नाही नेहमी बनवते ती आणि छानच बनवते तर आज फक्त घराच्या बाहेर बनवलेले आहेत तर असे नवीन पदार्थ आम्ही घराच्या बाहेर बनवण्याची ट्राय करू आणि तुमच्यासमोर प्रस्तुत करू त्या रेसिपीज तर तुम्ही पाहत राहा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत तोपर्यंत बाय बाय पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तर म्हणजे झालेलं आहे पॅक आमचं आणि इथे आम्ही बसलेलो मागे इथे आम्ही बसलेलो आणि आम्ही जे पण सामान आणलेलं ते सगळं पॅक केलं आहे आणि कोणत्याही प्रकारचा कचरा मागे ठेवलेला नाही तर कोणीही अशा प्रकारे वनभोजन करत असेल तर ज्या पण गोष्टी तुम्ही आणलेल्या आहेत त्या सोबत घेऊन जायचे जो निसर्गात विलीन होणारा कचरा असेल तो निसर्गात सोडा पण प्लास्टिक वगैरे जे विघटित होत नाही निसर्गामध्ये मातीमध्ये वगैरे त्या गोष्टी इथे ठेवायच्या नाही घेऊन जायच्या मंडळी आम्ही इथून असे या रोडने तिकडे त्या साईडला गेलो जे बांध बांधला आहे तिथे या बाजूला तर आम्ही इथून वरती जातो इथे पायऱ्या बनवलेल्या आहेत पायरी मार्गाने वरच्या बांधावर जायचं आहे इकडून व्ह्यू चांगला येतो म्हणून थोडं चाललं इथे ना Conquer roots with the rebel vibes. I'm on life, I'm born to rise. शिवपाचं रक्त माझ्या नसात वाजतं. Each new vlog माझं स्वप्न बोलतं. I don't fake, I just create. Every fall makes me elevate. मराठी माती आभाळ तुमचं भरारी. Destiny's mine, full responsibility carried.